नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, टार्गेट होतं 196 रन्सचं. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतानं याआधी केलेला सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता 173 रन्स. म्हणजेच 196 हे फक्त टार्गेट नव्हतं, तो इतिहास बदलण्याचा डोंगर होता. आणि त्यात भर म्हणजे या वर्ल्ड कपमध्ये भारतानं एकमेव मॅच हरली होती, ती चेस करताना. ती सुद्धा ब्लॅक सॉइल पिचवर. हीच ती पिच जिथं चेंडू कधी थांबतो, कधी उसळी घेतो, कधी बॅटवर येतो, कधी अचानक खाली राहतो. सगळ्या बाजूंनी गणित अवघड होतं. समोर मोठं लक्ष, पिच कठीण आणि नॉकआउटसारखी परिस्थिती. कारण ही मॅच ठरवणार होती भारत सेमीफायनलमध्ये जाणार की बाहेर पडणार. ड्रेसिंग रूममध्ये तणाव होता, प्रेक्षकांच्या मनात शंका होती आणि टीव्ही समोर बसलेल्या करोडो भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढली होती. ओपनिंगला मैदानात उतरला संजू सॅमसन. अनेकदा टीका झालेला, अनेकदा संधी मिळूनही मोठी खेळी न जमलेला, काही वेळा चमक दाखवूनही सातत्य नसल्याचा आरोप झालेला. आज मात्र परिस्थिती वेगळी होती. आज त्याच्याकडे संधी नव्हती, आज त्याच्याकडे जबाबदारी होती. पहिल्या काही ओव्हर्स सावध, बॉल हलत होता, फिल्डिंग टाईट होती, पण संजू स्थिर होता. त्यानं घाई केली नाही. शॉट निवडताना संयम दाखवला. पण दुसरा, विकेट्स पडू लागल्या. काही फलंदाज घाई करत बाद झाले. काहींनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चुकले. काही चांगले सेट होऊनही एक चूक करून परतले. स्कोअर बोर्ड पुढे सरकत होता, पण दबाव वाढत होता. भारताचं गणित पुन्हा कठीण होत चाललं होतं. ब्लॅक सॉइल पिचवर चेंडू कधी स्लो होत होता, कधी अचानक उसळी घेत होता. गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत होता. प्रत्येक विकेटनंतर मैदानावर जल्लोष होत होता. पण एक खेळाडू तिथं ठाम उभा होता, संजू सॅमसन. त्यानं स्ट्राईक फिरवली. मधून मधून चौकार षटकार मारत रन रेट जिवंत ठेवला. तो फक्त रन करत नव्हता, तो किल्ला लढवत होता. मॅच अर्ध्यावर आली तेव्हा समीकरण होतं, प्रत्येक ओव्हरला मोठे रन हवेत. दबाव प्रचंड होता, पण संजूनं आपली गती वाढवली. स्पिनर्सना पुढे येऊन खेळला. फास्ट बॉलर्सवर पुल आणि कव्हर ड्राईव्ह मारले. प्रत्येक फटक्यानंतर भारतीय चाहत्यांचा आवाज वाढत होता. पण मॅच अजूनही नेक टू नेक होती. एकीकडे लक्ष जवळ येत होतं, दुसरीकडे विकेट्स कमी होत होत्या. शेवटच्या 5 ओव्हर्स. समीकरण अजूनही अवघड. डगआउटमध्ये तणाव. समोरच्या संघाचा आत्मविश्वास उंचावलेला. पण संजू अजूनही तिथं होता. तो शेवटपर्यंत उभा राहिला. त्याच्या आजूबाजूचे शिलेदार कोसळले. काही घाई करत, काही चुका करत, काही लढता लढता पडले. पण हा किल्लेदार शेवटपर्यंत लढला. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये लागलेले रन, प्रत्येक चेंडूवर हृदयाची धडधड. आणि मग एक जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेबाहेर. स्कोअर बराबरीत. पुढचा चेंडू. शांत डोळे, स्थिर मन आणि विजयाचा रन. भारतानं 196 रन्सचं लक्ष्य पार केलं. इतिहास घडला. भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला. पण ही मॅच इतकी कठीण का झाली? कारण टार्गेट मोठं होतं, पिच कठीण होतं आणि भारताची चेसिंग रेकॉर्ड या वर्ल्ड कपमध्ये परिपूर्ण नव्हती. ब्लॅक सॉइल पिचवर आधीच पराभव झालेला. दबाव दुप्पट. पण आज सूत्र सापडलं. संजू सॅमसन. आता प्रश्न, त्यानं नेमकं कोणतं कर्ज फेडलं? हे कर्ज होतं अपेक्षांचं. वर्षानुवर्ष चाहत्यांनी त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा ठेवली. त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला. पण मोठ्या मंचावर, निर्णायक क्षणी, अशी खेळी हवी होती जी सामना जिंकवेल. आज त्यानं ते केलं. त्यानं टीकेचं उत्तर दिलं. त्यानं संधीचं सोनं केलं.
त्यानं भारताला सेमीफायनलमध्ये नेलं. ही फक्त एक इनिंग नव्हती. ही संयम, आत्मविश्वास आणि जबाबदारीची कथा होती. 196 रन्सचं गणित अवघड होतं, पण भारतानं ते सोडलं. आणि या समीकरणाचं उत्तर होतं संजू सॅमसन. मित्रांनो, कधी-कधी एक खेळाडू फक्त रन करत नाही, तो इतिहास लिहितो. आणि आज त्या ब्लॅक सॉइल पिचवर संजू सॅमसननं इतिहास लिहिला. धन्यवाद.